डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी तुम्हा आम्हाला माणसामध्ये आणलं त्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या सभेचे तुम्हा आम्हा सर्वांचे ओबीसीचे नेते आदरणीय गणेशदादा हाके यांना सगळ्यात अगोदर शुभेच्छा देतो, कारण दादांनी ही पुकारलेलं बंड आहे। या बंडामध्ये आपण सर्वजण सहभागी आहात आणि हा तुम्ही नोंदवलेला सहभाग आताच पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की इथल्या प्रस्थापित लोकांना गाडणारा हा सहभाग आहे आणि म्हणून दादांच्या समर्थनामध्ये आलेले सर्व माझे बांधव यांच्याही चरणी नतमस्तक होतो। मित्रांनो, ही लढाई फार मोठी आहे, तुम्हाला वाटते तेवढी सोपी नाही। इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या धमनीमध्ये ती वाहणारं रक्त आहे, ती सळसळत आहे, पेटलेलं आहे। तुम्हाला त्या रक्ताची शपथ आहे। ही लढाई आरक्षणाच्या विरोधात ज्यांनी बंड पुकारलेला आहे त्यांच्या विरोधातली लढाई आहे। ही राजकीय लढाई नाही। दादांना आमदार व्हायचं नाही, परंतु ओबीसीच्या आरक्षणाचं रक्षण झालं पाहिजे, एसटी एसटीच्या आरक्षणाचं रक्षण झालं पाहिजे। यांना संरक्षण कोण देणार आहे? आम्हाला तुमचा विरोध नाही आहे। इथल्या गोर गरीब मराठ्यांचं रक्त पिताय तुम्ही। प्रस्थापित लोकांनो, या महाराष्ट्रातल्या 167 घराण्यांच्या बापाची मक्तेदारी आहे का? राजकारण म्हणजे काय समजता? बाबासाहेबांनी सांगितलं, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वाने आम्ही चालणारी माणसं। लोकशाही ही ठोकशाहीमध्ये रूपांतर होत पाहते आहे। आम्ही पाहतोय इथं बसलेला वंजारी माणूस, इथं बसलेला हटकर माणूस त्या बीडमध्ये परळीमध्ये घेतलेल्या सभा विसरणार नाही। विसरणार का तुम्ही पंकजाताईचा तो पराभव? विसरणार का तुम्ही जानकर साहेबांचा पराभव? आणि म्हणून ती कोण्या पक्षाचे, आम्ही कधीच कोण्या पक्षाचे बांधले गेलो नाही। मी आणि माझ्यासारखे अनेक तरुण आंबेडकर चळवळीमध्ये आम्ही निष्ठेनं काम करतो। आम्ही कोण्या पक्षाचं लेबल लागलेलं नाही, परंतु वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी मागे काम केलं। त्यानंतर काही कालावधीमध्ये मी थांबलो आणि पुन्हा एकदा सक्रिय होऊन मी आदरणीय दादांच्या समर्थनामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेला कार्यकर्ता आहे। मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करणार आहे, ही लढाई जिंकायची असेल तर इथं बसलेल्या ह्या 10,000 लोकांचं काम आहे की प्रत्येकाने 5 लोक, तुमच्या घरातले 5 लोक जर दादाच्या समर्थनामध्ये आणलात तर 10,000 गुणिले 5 करा, 50,000 ही तुमची वोट बँक आहे। जिंकायला लागतात 60-65 हजार। तुमच्या घरामधला, तुमच्या शेजारचा, तुमच्या गावामधला जर ओबीसी कार्यकर्ता प्रस्थापित मराठ्याच्या माग शिपूट जर गाणीत घालून फिरणार असेल तर त्याला अडवण्याची ताकद तुमच्यामध्ये असते। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? कोणत्या दिशेने नेताय तुम्ही महाराष्ट्रात? ही राजकीय अस्तित्वाची लढाई ओबीसीची आहे। आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु ओबीसी मधून नाही, ही आमची भूमिका आहे, ही कायम राहील। गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, स्वतंत्र आरक्षण द्या। हा ओबीसी घटक, हा एसटी घटक तुमच्या सोबत आहे, कायम आम्ही तुमच्या लढ्यामध्ये सोबत राहू। परंतु ओबीसी मधून जर तुम्ही आरक्षण मागत असाल तर आम्ही त्या लढ्याला कायम विरोध करू। कारण तुम्ही पांगुळ आहात का? ओबीसी म्हणजे कोण? तुम्ही डोंबारी आहात? डोंबाऱ्यासारखं फिरता का? पांगुळ आहात तुम्ही? तुम्ही घिसडी आहात? तुम्ही ते वाजवणारे आमचे बांधव फुडबुडकेवाले आहात? गोसाई आहात? आहात कोण तुम्ही? प्रस्थापित मराठे आहात तुम्ही। ही रयतेचा लढा आहे,
ही जनतेचा लढा आहे. आणि म्हणून जे निजामी मराठे आहेत यांना गाडण्यासाठी या रयतेतल्या मराठ्यांनी सुद्धा दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. हा लढा निजामी मराठेशाही गाडणारा लढा आहे. या निजामी मराठेशाहीला गाडायचं असेल तर इथल्या दोन्ही प्रस्थापितांना पाडावं लागेल आणि दादांना विधानसभेत धाडावं लागेल. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे. लक्ष्मण हाकेंच्या माध्यमातून बाळासाहेबांनी हा महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी सांगितलंय की 100 ओबीसीचे आमदार सभागृहात केले पाहिजे. रस्त्यावरच्या लढाईनं तुमचं आरक्षण टिकणार नाही तर सभागृहातल्या लढाईनं तुमचं आरक्षण टिकू शकतंय. खा कुणाची किती खायची आहे, प्या कुणाची किती प्यायची आहे, आम्ही त्यावर बंधन घालणार नाही. पण तुमच्या लेकराचं आरक्षण टिकवायचं असेल, तुमच्या स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर ओबीसीचा माणूस सभागृहात धाडला पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या लेकरांचं अस्तित्व टिकणार नाही. हे प्रस्थापित निजामी मराठे तुम्हाला दामटून मारल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. आताची संधी जर हुकली बेटे हो, फार बोट तिडकीने सांगतो मी तुम्हाला, आताची संधी जर चुकलात 70 वर्ष त्यांच्या ताब्यात आहे. तुमच्यावर गुलामी. इथल्या काही जातीवरती त्यांच्या ढुंगणाला झाडू होते, गळ्यात मडकं होतं. ओबीसींनो, ही संधी जर चुकली तुमच्याही ढुंगणाला झाडू राहील, गळ्यात मडकं यायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून ही प्रस्थापित मराठेशाही गाडून रयतेचा मराठा आमच्या सोबत आहे. वंजारी धनगर हटकर आमच्या सोबत आहे. आम्ही बौद्ध बांधव सुद्धा तुमच्या सोबत आहोत. पण तुम्ही एक राहत असाल तर हे वाक्य नमूद करून ठेवा. या मतदारसंघामधला प्रत्येक बौद्ध मतदार तुमच्या आम्ही ताकदीनं पाठीमागे लावू. परंतु तुम्ही एक होत असाल तर, तुम्ही जर एक होत नसाल तर मी या मंचावरून आज जाहीरपणे सांगणार आहे, तुम्ही जर एक होत नसाल तर तुम्हाला जागेवर आणण्याची ताकद सुद्धा आमच्यामध्ये आहे. कारण पुन्हा निवडणुका आहेतच की. पुण्याच्या निवडणुका सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असाल. आज जर तुम्ही ओबीसीच्या या लढ्यामध्ये, आरक्षण बचावच्या या लढ्यामध्ये तुम्ही जर एकनिष्ठतेने राहिलात तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मोठ्या मनाने संधी देऊ, ओपनच्या जागेवर संधी देऊ. परंतु आज जर तुम्ही ही संधी हुकलात, बाहेर फिरणाऱ्या ओबीसी नेत्यांना माझं या सभेतून जाहीर सांगणं आहे, बाबांनो वेळ गेली नाही. अजून सुद्धा आरक्षणाच्या या समर्थनाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हा. जर तुम्ही या आरक्षणाच्या समर्थनाच्या विरोधामधल्या लोकांसोबत जर जाहीरपणे फिरत असाल तर येणाऱ्या काळामध्ये याचा बदला इथं बसलेला प्रत्येक माणूस घेतल्याशिवाय राहणार नाही. ही पेटलेली ज्योत या ठिकाणावरून तुमच्या गावात गेल्यानंतर, ज्या गावामध्ये प्रस्थापित मराठ्यांचं मतदान नाही त्या गावात प्रस्थापित मराठ्याच्या उमेदवाराला एक सुद्धा फुली जाणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. एवढंच आजच्या प्रसंगी आव्हान करतो. आणि जाता जाता फक्त दादांना सांगतोय, दादा ही जबाबदारी तुमची आहे, इथं बसलेल्या प्रत्येकाची आहे. वंजारी धनगर हटकर तुमच्या सोबत आहे. जो बाहेर फिरत आहे त्याला या छत्राखाली एक साथ घेऊन या. ही लढाई जिंकणं, 30,000च्या पुढची जीत ही तुमची असणार आहे, असं आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन विवेककुमार ढवळे यांनी आपल्यासमोर व्यक्त केलं.